अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीत आता नवीन ट्विस्ट आलाय। विप्लव बाजोरिया यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज बाद झाल्यानं बाजोरिया पितापुत्रांनी निवडणूक अधिकाऱ्यांवर थेट मॅनेज असल्याचा गंभीर आरोप केलाय आणि इतर उमेदवारांच्या अर्जाचा दाखला दिलाय। दरम्यान या प्रकरणी नवे पुरावे आता थेट 17 जूनला हायकोर्टात सादर करणार असल्याचं बाजोरिया पितापुत्रांनी सांगितलंय। तर या सगळ्या संदर्भात बाजोरिया पितापुत्रांशी संवाद साधलाय प्रतिनिधी अक्षय गवळी यांनी। आपण पाहूया। मागे संशय आहे, त्यांनी काही पुरावे समोर आणलेले आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः आपल्यासोबत माजी आमदार विप्लव बाजोरिया आहेत। दादा, नेमकं काय पुरावे आहेत तुमच्याकडे? जसं तुम्ही बघितलं आहे की आम्ही 2 वेळा रिट पिटिशन दाखल केली एक नागपूरमध्ये रिट पिटिशन चालू आहे आणि आम्ही सुप्रीम कोर्टी गेलो। सुप्रीम कोर्टने आम्हाला जे सांगितलं आहे की आम्ही इलेक्शन पिटिशन दाखल करून याच्यामध्ये पुढे जाऊ शकतो, म्हणून आम्ही नागपूरमध्ये पुन्हा आलो। सध्याचं ट्विस्ट असं आहे की आम्ही पूर्ण ऑनलाईन फॉर्म्स काढले 17 ठिकाणचे आणि त्याच्यामध्ये आम्ही कमीत कमी 15 ठिकाण असं बघितलं की सेम आमचे सारखे फॉर्म ॲक्सेप्ट झालेले आहे आणि त्याच्यामधून ठाणे आणि यवतमाळचे जे कॅन्डिडेट आहेत ते त्याच धर्तीवर निवडून पण आले आहे। माझाच फॉर्म हा अमरावतीच्या इलेक्शन अधिकाऱ्यांनी का जाणून बुजून संगमत करून कसं रिजेक्ट केला, कारस्थानी करून, हे मेन मुद्दा आहे। याच्यामध्ये काहीतरी खूप मोठी योजना कोणीतरी आखली आहे। कदापि निवडणूक अधिकाऱ्याला दबावामध्ये आणण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु आज मी हे पुरावे गोळा केलेले आहे। अक्षय गवळी, साम टीव्ही न्यूज, अकोला।